चॅलेंज काय माहितीये का? आता हे जे 3 तुम्हाला इथं बॉक्स दिसतात ना, याचे कुठले पण तुम्हाला फक्त 3च काड्या उचलायच्यात त्याच्यात आणि याचे ना 4 बॉक्सेस तयार झाले पाहिजे. काय होतंय होतच नाहीये. तर गाईज आता माझ्या हातामध्ये ना गिफ्ट आहे जे सुमेधला आता आपण देऊया. व्हॉट्सअप गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज लिटरली 4-5 दिवसानंतर ना आज मी ब्लॉग शूट करतोय, कारण ना माझी थोडी तब्येत खराब झालेली म्हणून ना ब्लॉग काय मला अपलोड नाही करता आले. पण आता थोडंसं ना रिलॅक्स वाटतंय मला, कारण माझ्या आवाजावरनं तुम्हाला लक्षात येत असेल की खूप सर्दी वगैरे झालेली आणि घरात बसून बसून पण ना खूप असं थोडंसं मन बेचैन होतं. म्हणून ना मी आता खाली गार्डनमध्ये आलो आहे. मोकळ्या हवेमध्ये जरा सूर्य वगैरे आलेलं, संध्याकाळचं आता वातावरण आहे, जरा बरं वाटेल या उद्देशाने मी खाली आलो आहे. आता ना आपण एक चॅलेंज पण करणार आहोत बघा या ब्लॉगमध्ये, तर ते खूप इंटरेस्टिंग असणार आहे. बघूयात करुणा, सुमेध, मम्मी कोण सोडवतं, त्यासाठी ना मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे. तर आता बघूयात, आपण वरती जाऊयात, कोण आपलं चॅलेंज ना व्यवस्थित पूर्ण करतं बघूयात. आता सध्या ना इथे मी झाडाखाली मस्त बसलेलो, एवढी सुंदर हवा येते ना अशी. आणि ते लॉनवरती ना सध्या गर्दी कमी आहे. थोड्या वेळानंतर ना इथं खूप गर्दी होते, लहान मुलं खेळण्यासाठी येतात, फॅमिलीज येतात. आत्ता कुठे हलकंसं ऊन पडलंय, एवढं छान वाटतं ना. खरं तर ना ऊन घेण्यासाठीच मी इथे आलेलो, पण ऊनच नव्हतं. आता काही वेळापूर्वीच नाही, इथे काहीच गर्दी नव्हती, पण आता बघा हळूहळू लहान मुलं येतात, इथे खेळतात. एवढं छान वातावरण होतं ना, इथे लाईट्स वगैरे लागतात. आता इथं मी चाललोय घरी. 5:45 वाजलेत आता. तर इथे सगळेजण व्यवस्थित बसतात, संध्याकाळचं वातावरण आहे. चालू आहे आता वरती, बघूया चॅलेंजसाठी ना मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे. आता सध्या नाही, 2 जण बसलेत, यांना आपण एक साधं चॅलेंज देणार आहोत. फक्त तुमची योग्यता आहे ना सोडवण्याची? चॅलेंज काय? आता हे बघ, मी ना तुम्हाला एक छोटा छोटा काढा ठेवून करून दाखवा मला डायरेक्ट. हे बघ, मी ना पेन शोधण्याचा प्रयत्न केला, पेन काय सापडलं नाही तुम्हाला. म्हणून मी काय केलं, माचीसच्या काड्या घेतल्या, एकदम जास्त आहेत. तर त्यांचं ना एक छान असं एक चॅलेंज तुम्हाला मी दाखवतो. तुम्हाला टायमिंग पण लावून दाखवतो, कोण किती वेळा सोडवतो. मी युट्यूबला चेक केलंय. तू सॉल्व केलंस? काय करायचं त्याला? मला ऑलरेडी ते उत्तर माहिती आहे, म्हणून मी तुमची परीक्षा घेतोय. दाखव काय करायचं. बघू काय करायचं. आता इथे आम्ही काय केलं, सोफ्यावरती ना करुणाची ओढणी टाकली काळ्या कलरची, आणि माचीसच्या काड्या. आता यांचंच ना मी थोडंसं इथं व्यवस्थित आता एक करतो, दाखवतो तुम्हाला डायरेक्ट बनवल्यावर. गाईस आता ना मी सगळं व्यवस्थित काड्या वगैरे लावून घेतलात आणि मोबाईल पण घेतला. यावरती ना आपण आता टाइम सेट केलाय, किती वेळात कोण कंप्लीट करतो मी तुम्हाला दाखवतो. तर आता ना इथे तुम्ही बघू शकताय, मी माचीसच्या काड्यांचं ना पूर्ण असं एक 3 असे बॉक्सेस बनवलेले आहेत. मी तुम्हाला सांगतो चॅलेंज काय माहितीये का? आता हे जे 3 तुम्हाला इथं बॉक्स दिसतात ना, याचे कुठले पण तुम्हाला फक्त 3च काड्या उचलायच्यात. किती? 3 काड्या उचलायच्यात आणि याचे ना 4 बॉक्सेस तयार झाले पाहिजे. कळलं? 4 बॉक्स. 3 काड्या उचलून 4 बॉक्स. कुठल्या पण 3च हलवायच्यात, फक्त एवढं लक्षात ठेवा. नंतर मी 3 काडी उचलायची, म्हणजे तिला हलवू शकता तुम्ही. त्यानंतर ना त्याचे 4 बॉक्स झाले पाहिजे. मी ते टाइम पण लावून ठेवतो, बघूयात कोण किती वेळात कम्प्लीट करतं. पहिलं कोण येते? करूनच कर. सन्मानपूर्वक त्यांना घेऊन या. आता करुणा इथे आली, पण सुमेध ती सोडवलं, तुला अचानक उत्तर कळलं, त्यापेक्षा तू 2 मिनिटं जाता रूम मध्ये, तुझं काहीच काम नाही. आता करुणा इथे व्यवस्थित बसली, फक्त जास्त हालचाल करू नको, नाहीतर डायरेक्ट उडून जाईल. आता इथे पहिला आपण टाइम लावूयात. हे लक्षात आलं ना आता पॅटर्न तुझ्या? हो आलेलं. 3चा 4 बनवायचा, 3च काड्या हलवू शकतेस. टाइम लाव आता मी. थांब, या साईडला ठेवतो मोबाईल. प्ले केलाय, तुझा टाइम सुरू होतोय आता. कुठल्या पण 3. कर डोकं चालू का नाही? पहिले जरा माइंड मध्ये तयार करते. व्यवस्थित बघून घे. चुकलं तर चान्स आहे ना रिपीट? ते काय मला माहिती किती नाही. चान्स आहे? अनलिमिटेड. ट्राय करू आपण. 4 बॉक्स बनले पाहिजे. हा ना. नाही रे, होत नाही. एक वेगळंच झालं. किती 2च काड्या उचललास ना हा, आतापर्यंत? 2च केलेल्या. हे लावलं तर वेगळंच होते. हे काय बनले? थांब तरी पण बघते. ही कुठे होती? इथं होती ना. गाडी बनव, गाडी. अरे परत सेम झालं. डोकं चालू, आपल्याकडे बराच वेळ आहे. 1 मिनिट क्रॉस होऊन गेला ऑलरेडी तुझा. हा, स्वस्तिक बनव.
थांब परत आठवू दे मला. आपण रात्रभर थांबू, टेन्शन घेऊ नको, फक्त उत्तर सोडव. हा चाक कर आता, 2 चाक एक गाडी बनते व्यवस्थित. हा हे मस्त झालं. नाही इथे नाही ना, एक काडी कमी आहे. कसं आपल्याला करायचं? 3च काड्या हलवायच्यात, फक्त 3. हो ना. बघू का लावू देते काय पण. एक कमी पडते, एक दे मला तू. एकच कमी हे पडते. बघा, जोपर्यंत करुणा स्वतःहून हार मानत नाही ना तोपर्यंत चॅलेंज आपण असं म्हणजे हे नाही करू शकत. तिने स्वतःहून हार मानली तर चॅलेंज आपलं हे नाही, बंद मी होऊ नाही हार शकतं. मानणार. बघू प्रयत्न करू. 2 मिनिट झाले बघ ऑलरेडी. असं होतं नाही. अरे अजून 2. काय होतंय, होतच नाहीये. अजून 2. आता एकच. हा बस 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 करू ना, मला नाही वाटत तुझ्याच्याने होईल. हा Last, मस्त last. आहे. एक चान्स दे मला, फक्त एक चान्स. थांब बघ आता लास्ट ट्राय करून बघ, जमते का तुला. मला नाही वाटत जमणार, पण थांब होईल. थांब 1 मिनिट. जमते. अरे जमलं. हे बघ आई शपथ, किती मिनिट लागले. 4 मिनिट लागले पण केलं परफेक्ट. कसं काय बरं, तुला लास्टला काय लक्षात आलं का? मला अचानक इथे 3 दिसल्या. मग 3 म्हणलं, इथं सर्कल होतं ना असं बरोबर. हे सॉरी सर्कल ना, असं चौकोन होतं ना. बघ परफेक्ट. जिंकले मी. जिंकली. तुला आता 1 किलो साखर गिफ्ट. तर गाईज तुम्ही बघितलं आता की करुणाने ना 4 मिनिट घेतले, पण चॅलेंज नाही, तिने एकदम व्यवस्थित पूर्ण केलं. थोडा वेळ गेला पण नशीब तिने डोकं चालवलं. मला वाटलं हारते का काय, पण नशिबाने तिने सोडवलं. तर त्यामुळे तिला ना 1 किलो साखर आपल्याकडनं गिफ्ट. बरोबर. खरंच का? बरं तर आता ना आपण सुमेधला बोलूयात, बघू तो किती वेळा सोडवतो आता. लावू ना परत. हा आता ते परत पहिल्यासारखं करून ठेव. सुमेध बघूयात किती वेळा सोडवतो आता. सुमेध ये, आता तुझा नंबर आहे, लवकर ये. आता सुमेध आलाय बघा मैदानामध्ये. करुणाने ऑलरेडी एवढा टाइम घेतलाय 4 मिनिट. आता तू बघूयात किती वेळा सोडवतो. तिने सोडवलं काय का? 3 बॉक्सचे 4 बॉक्स करायचे. हा आपल्याला 3 काड्या हलवायच्यात आणि 4 बॉक्स बनले पाहिजे. याला रिसेट करू आपण. रेडी. हा आता ना मी सुमेधचा टायमिंग इथे ऑन Time करून ला. देतो. ठीक आहे, स्टार्ट. 3च बॉक्स, याला 4 बॉक्स कसे काय होतील पण. लाव, तू तर एवढा फास्ट आहेस ना बुद्धिमत्तेमध्ये. बघू काय कर. आमच्या घरात सगळ्यात हुशार व्यक्तिमत्व म्हणजे सुमेध. बस करा, उगाच झाडावर नका चढू. काय बनवलं? नाही होते. झेंडा बनव, झेंडा. 3 आहे ना, 3 करायच्यात. बॉक्सला फक्त 30 सेकंड झालेत. ही काडी उचलून कुठं लावता येईल का? रात्र गेली तरी चालतं, काय हरकत नाही. फक्त त्याची चॅलेंज तब्येत पूर्ण करा. बरी नाही, नाही, त्याला जास्त थोडा हे वेळ नाही दे. करणार. म्हणजे 4 बॉक्स कशी होती उचलण्यापेक्षा डोक्यातच आधी विचार करू. हा किती झाले? 1 मिनिट होऊन गेला का? 1 मिनिट झालाय. हा एक आलंय बघ माझ्या डोक्यात. हे होतंय का बघू. म्हणजे एक डोक्यात मला वाटते की असं होऊ शकेल का, आता जर ही काडी उचलली, इथं सेट केली, झाले 3 बॉक्स, 1 2 3. ही काडी उचलून इथं सेट केली, ही उचलून इथे सेट केली. अरे वा, बघ 4 किती याच्यात फक्त 1 मिनिट. याला स्टॉप कर पहिलं. 1 मिनिट 20 सेकंड मध्ये तो पार केला. हुशार. कारण ते डोक्यामध्येच लक्षात आलं ना ते लगेच. आणि इकडे आमच्या ह्या मॅडम बघा, यांनी 4 मिनिट घेतले आणि काय केलं. 4 मिनिटं घेतले. सुमेध जर करुणा याच्यामध्ये फेल झाली असती ना तर आज काहीच खरं नव्हतं त्याचं. माझं नाव तर तुम्ही हेच केलं असतं. आता सुमेधला काय गिफ्ट. चॅलेंज केलं, काय करायचं. माझ्यासाठी गिफ्ट झाले. तर गाईज तुम्ही बघितलं की सुमेधने ना 1 मिनिट 20 सेकंड मध्ये एवढं छान कोडं सोडवलं. बुद्धीची कमाल आहे आणि खरंच तो पहिल्यापासून एवढा हुशार आहे ना. कुठल्याही अभ्यासामध्ये तर नंबर 1च आहे आमच्या पूर्ण घरामध्ये. आणि मलाही नाही का म्हणजे खरंच माहित नव्हतं. मी म्हणजे फर्स्ट टाइमच बघितलं असं. मी त्या रूममध्ये माझं काम करत बसलो होतो, पण मी येऊन बघितलं फर्स्ट टाइमच कसे 4 बॉक्स होतील. पण चांगले होते, काहीतरी मस्त आहे असं. का तिकडे जाऊन दिमाग लावला जाऊन. नाही ते विचारच नाही, मी दुसरं काम करत होतो. तसं काही नाही. युट्यूबवर त्यामुळे त्याला सापडणार पण नाही. आता मी विचार करतोय सुमेधला ना गिफ्ट काय देऊ शकतो. तर आलं माझ्या एक लक्षात, ते गिफ्ट देऊ आपण लगेच. तर गाईज आता माझ्या हातामध्ये ना गिफ्ट आहे जे सुमेधला आता आपण देऊया. आता श्रावण महिना सुरू आहे बरोबर, त्यासाठी आपण सप्रेम भेट देऊया सुमेधला. चिकन मसाला, सुहाना चिकन मसाला. कसा टाकायचा नेमका, कसा फोटो टाकायचा काढ आमच्या कसा. ते पण 10 रुपयाचा.
त्याला ना नॉनव्हेज आवडतं म्हणून त्याला ना आपण सध्या हेच गिफ्ट करतोय. सध्या माझ्या डोळ्यापुढे लगेच आलं म्हणून मी गिफ्ट केलं. जाऊ द्या, जिंकला म्हणून तुला हे हो, गिफ्ट. ठीक आहे. आता तर काहीच करू शकत नाही, याचं बघू आपण 1 महिन्यानंतर आहे ना. तुझ्यापेक्षा माझं गिफ्ट चांगलं आहे, मस्त आहे, साखर आहे. गिफ्ट आवडलं का नाही आम्हाला कमेंट करून सांगा. करुणाचं गिफ्ट आपण तिला ऑनलाईन पाठवूयात. तर गाईज, हा आपला चॅलेंजचा व्हिडिओ ना तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर अशाच कुठल्या गोष्टी जर तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये पाहायच्या असतील ना तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की आम्ही नेक्स्ट व्हिडिओ कशाशी रिलेटेड बनवला पाहिजे. तर आम्ही नक्कीच ट्राय करू आपल्याकडनं व्हिडिओ बनवण्याचा. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.